नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? सकाळचे 5 वाजलेत आणि मी निघालो आहे राईडला. पाऊस बऱ्यापैकी थांबलाय मुंबईमध्ये आणि आम्ही ज्या साईडला जाणार आहोत त्या साईडला पण पाऊस नसेल तर खूप छान, कारण तिथे बऱ्यापैकी आपण स्पॉट्स कव्हर करणार आहोत. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आता कळालं असणारच आहे, कारण मी डिस्क्रिप्शनमध्ये असं मेन्शन केलं आहे की मी कुठल्या राईडला निघालो आहे. हो, मी भंडारदरा राईडला निघालो आहे. खूप दिवसापासून माझी इच्छा होती आपण भंडारदरा राईडला जायचं, आणि तो आज दिवस आला. आमच्या साईडला बरंचसं असं मेट्रोचं काम चालू आहे, त्यामुळे मॉर्निंगला पण ते ट्रॅफिक असतं. पण ठीक आहे, मी आता कल्याणला आहे. कल्याणवरून एक रायडर जॉईन होणार आहे आणि मग आम्ही तसंच पुढे आम्ही पडघाट टोल साईडला आमचा जो मीटअप पॉईंट आहे तिथे आम्ही थांबणार आहोत. सगळे तिथे आम्ही भेटणार आहोत आणि तिथून मग आम्ही आमची पुढची राईड स्टार्ट करणार आहोत. तर मग एक स्टॉप दिलेला आहे मला, तिथे तो येणार आहे रायडर्स. मग भेटू, आपण त्याला भेटून मग पुढे निघणार आहोत. हाँ, राइड को निकल रहा हूँ। राइड के लिए निकल रहा हूँ, राइडला। जो रायडर भेटणार होता कल्याणला, तो काही इमर्जन्सीमुळे येऊ नाही शकला, तर मी एकटाच निघालो आहे. इथून मी पुढे राईट टर्न घेणार आहे पडघाट टोलसाठी. आम्ही आता पडघाट टोलला आलो आहे आणि हे आमचा मीटअप पॉईंट आहे. आम्ही आमची राईड स्टार्ट केली आहे इथून टुवर्ड्स नाशिक रोड साईडला. हा नाशिक हायवे आहे आणि हा नाशिक रोड हा माझ्यासाठी नवीन नाही आहे, कारण सिस्टर तिथे असते, त्यामुळे नाशिक रोड हा रूट माझ्यासाठी खूप बाय हार्ट असं म्हटलं तरी चालेल, कारण या साईडने कसारा घाट लागतो आणि बरेच अशा आहेत की फिरण्यासारखं बरेच गोष्टी आहेत. पॉईंट्स या साईडला आहेत, आपण तिथे राईड करू शकतो, ऑफ राईड करू शकतो. सध्या ह्या रोडला ट्रॅफिक खूप कमी झालेली आहे, कारण समृद्धी महामार्गामुळे बरेच जण आमनेवरून राईट टर्न घेतात आणि डायरेक्टली इगतपुरीला उतरतात ज्यांना नाशिकला जायचं असेल. पण हा रूट सध्या आता बायकरसाठी खूप छान झालेला आहे, अवेलेबल झालेला आहे, त्यामुळे इथे गर्दी खूपच कमी आहे, ट्रॅफिक खूप कमी आहे. ब्रेकफास्ट कुठे करायचा म्हणून आम्ही हॉटेल दळवी दरबार इथे हा स्पॉट निवडला आणि इथे आम्ही आमचा ब्रेकफास्टसाठी स्टॉप घेतला सगळ्यांनी. आमचा ब्रेकफास्ट झाला आहे आणि आम्ही आता वाशिंदला आहे. तर आता इथून आम्ही निघालो आहेत पुढे जाण्यासाठी आणि नॉर्मल स्पीड आहे, काही हार्ड अँड फास्ट नाही आहे जायला, त्यामुळे बरोबर आम्ही 10-10:30पर्यंत आमच्या डेस्टिनेशनला पोचणार. लेफ्ट साईडला जे तुम्ही बघतायत ते कसारा आहेत आणि कसारामध्ये पण काही स्पॉट्स आहेत, काही न्यू प्लेसेस आहेत जे आपण एक्सप्लोअर करू शकतो, जसं की रेल्वे डॅम तिथे आहे आणि बऱ्याच गोष्टी आहेत, आपण तिथे पोचू शकतो इझिली. इथून कसारा घाट स्टार्ट होतो आहे. मी प्रयत्न करतो जेवढं शूट करू शकेल.
घाट सोडल्यानंतर खुटी म्हणून एक तिथे गाव आहे, तिथून आम्हाला राईट घ्यायचं आहे, पण कन्स्ट्रक्शनमुळे आम्हाला थोडंसं फिरून यावं लागलं या साईडला. आणि इथून भंडारदराचा जो रूट आहे तो स्टार्ट होतो. चला तर मग व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. खरंच खूप छानसं असं वातावरण आहे आणि रोडची कंडिशन पण खूप छान आहे, त्यामुळे कुठलाही त्रास नाही. आणि ज्या साईडला पण तुम्ही बघणार त्या साईडला सह्याद्री, बस सह्याद्रीशिवाय इथे काही नाही. हा समृद्धी महामार्गाचा फ्लायओव्हर आहे. खरंच खूप सोपं झालं आहे समृद्धी महामार्गामुळे ट्रॅव्हल करणं, पण लोक विसरतात जेव्हा ते गाडी ड्राईव्ह करतात, ओव्हर स्पीड चालवतात आणि नंतर मग ॲक्सिडेंट होतात. त्यापेक्षा आपण लिमिटमध्ये जर आपण ड्राईव्ह केलं तर खरंच खूप सेफ ड्राईव्ह पण करू शकतो. भंडारदरा जर एक्सप्लोअर करायचं असेल तर आपल्याजवळ कमी 2 दिवस असणं गरजेचं आहे, कारण बरेचसे असे स्पॉट्स आहेत जिथे आपल्याला जाण्यासाठी 2 दिवस लागतीलच. इथून आम्हाला राईट घ्यायचं आहे, जे भंडारदरा साईडला जाणारा तो रूट आहे. इथून आम्ही निघतोय आता इथून पुढे जायला. बघूया आपण पुढे अजून आपल्याला काय नवीन असं काहीतरी बघायला मिळेल का. भंडारदऱ्याला येत असताना आम्ही आधीच हॉटेल बुकिंग करून घेतलेली आहे, पण तुम्ही इथे आल्यावर तुम्हाला इझिली हॉटेल्स इथे अवेलेबल आहेत. आणि या साईडला यायचं जर म्हटलं तर मान्सून जे पाऊस पडल्यानंतर 1 महिन्यानंतर आपण जर इथे आलात तर आपल्याला बऱ्याच अशा गोष्टी एक्सप्लोअर करता येतात. पावसाळ्यात इथे येणं म्हणजे थोडं रिस्की आहे, कारण डोंगराळ प्रदेश आहेत आणि इथे पाऊस खूप जास्त पडतो. मस्त असा घाट चालू आहे आणि आय थिंक हे समोर जरा ठीक आहे, आपण जरा थोडं जवळ जाऊन बघू इथे कसं दिसतंय या साईडला. वाव, ज्या साईडला नजर जाईल त्या साईडला ग्रीनरी. अजून काय हवं आहे ना. आम्ही आता पोचलो आहे हॉटेलला. इथे पार्किंग आहे आणि इथून बरंचसं वॉटरफॉल जवळ आहे, त्यामुळे आम्ही हॉटेल रंधा म्हणून आहे ते आम्ही सिलेक्ट केलं. आणि खूप कन्व्हिनियंट आहे, इथून जवळपास बऱ्याच गोष्टी आहेत बघण्यासारख्या. तर आम्ही आता जस्ट पोचलो आहे रूममध्ये, फ्रेश होऊ आणि मग आम्ही लगेच निघणार पुढच्या प्लेसला, जिथे जवळपास कुठे असेल जेवढं कवर होऊ शकेल तसं आम्ही कवर करणार आहे. तर मग भेटू लवकरच नवीन प्लेसमध्ये. रूममध्ये आलो आहे आणि अशी ही रूम आहे. चला पटकन थोडं फ्रेश होऊन जातो.
इथे जवळपास जेवढे स्पॉट आहेत त्याचं मी इथं पोस्टर लावलं आहे. ते बरेच गोष्टी इथे जवळपास आहेत, बऱ्यापैकी आहे. पटकन आम्ही आमचं जेवण संपवलं आहे आणि आम्ही निघालो आहे आता भटकंतीला. बघू संध्याकाळपर्यंत आम्ही किती पॉईंट्स कवर करू शकतो आहे. आम्ही आता निघालो आहे भंडारदरा डॅमच्या साईडला. इथून जस्ट हॉटेलच्या जस्ट एक लेफ्ट आम्हाला इथून घ्यायचं आहे आणि नंतर मग आम्ही निघालो आहे भंडारदराच्या त्या डॅम साईडला, जिथून सगळे पॉईंट आपण कव्हर करू शकतो. पण आज बघू आज आपण किती पॉईंट कव्हर करता येईल. इथे तिकीट काढावं लागतं बाईकसाठी, कारसाठी आणि नंतर मग ती एंट्री आहे. आम्ही आता वसुंधरा वॉटरफॉलला चाललो आहे. इथे ॲक्च्युली त्यांनी एक ट्रॅक बनवला आहे आणि इथून त्यांनी सगळं ऑलरेडी मॅप केलेलं आहे. जागोजागी पार्किंग आहे, आपण आपली कार बाईक पार्क करू शकतो आणि करू शकतो. थोडा ट्रॅक करून जायचं आहे, कारण तिथपर्यंत जर पोचायचं असेल तर थोडा ट्रॅक आहे. बघू आपण किती वेळ लागतो आहे ट्रॅकिंगला. पाणी पाहिजे तसं तर नाही आहे, कारण ऑलमोस्ट असं वाटतं आहे की पावसाळा संपला आहे या साईडला 2 महिने आधीच. त्यामुळे ऊन आहे चांगलं कडक आणि पाणी पण खूप कमी आहे आता सध्या. बघू आपण त्या वॉटरफॉलजवळ काय कसं आपल्याला शूट करता येतं. मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. चला आपण जाऊया मग पुढे. ट्रॅक तसा सोपाच आहे, जास्त हार्ड नाही आहे की आपण येऊ शकत नाही. आपण आपल्या फॅमिलीसोबत, मुलांसोबत येऊ शकतो इझिली. या साईडला 2 वॉटरफॉल आहे. त्यांनी चालण्यासाठी रस्ता बनवला आहे, पण या साईडला 2 वॉटरफॉल आहे. एक या साईडला आहे आणि एक या साईडला आहे. तर आम्ही हा वॉटरफॉल सिलेक्ट केला जाण्यासाठी आणि नंतर मग आम्ही राईट साईडला जो आहे त्या वॉटरफॉलला जाणार. लुक ॲट दिस. हाच तो व्ह्यू पॉईंट आहे जिथे आपण ड्रोन शॉट घेतो. मी इथे ड्रोन शॉट घेतो इथे मी. हो.
आपण थोडं पुढच्या साईडला जाऊ जरा जवळ. पुढे ड्रोन शॉट्स घेतले मी इथे आणि ठीक आहे, सेफ आहे जागा, एवढं रिस्की नाही आहे या साईडला. ट्राई करू तिथे एक फ़ोटो काटण्यासाठी. चलो एक ट्राई करते वहाँ पे एक फ़ोटो निकालने के लिए. हाँ, एक बाहुबली वॉटरफॉल आहे. तिथे जायची इच्छा पण नाही माझी पुढे. जाम थकायला होते कारण ऊन खूप आहे आणि ट्रॅकिंग होते राईडसोबत. आम्ही आता निघालो आहे वसुंधरा वॉटरफॉलच्या त्या स्पॉटवरून आणि पुढे अजून एक वॉटरफॉल आहेत. तसं म्हटलं तर ह्या रोडला सगळे वॉटरफॉल्स आपल्याला काही ठराविक अंतरावर भेटतील आणि आम्ही आता पोचलो आहे नानी वॉटरफॉलला. सध्या पाणी कमी असल्यामुळे इथे आम्ही वॉटरफॉलजवळ जात नाही आहेत. पावसाळ्यामध्ये पाणी असतं इथे, त्यामुळे आम्ही हा स्पॉट इथेच फक्त कवर करतो आहे आणि निघालो आहे आम्ही पुढच्या दिशेला. जेव्हा तुम्ही भंडारदराला इथे येणार तेव्हा तुम्हाला जागोजागी असे वॉटरफॉलचे बोर्ड आणि वॉटरफॉल दिसतील आणि खरंच इथे या रोडमुळे हे सगळं शक्य आहे. इझिली आपण प्रत्येक वॉटरफॉलजवळ जाऊ शकतो आणि एक्सप्लोअर करू शकतो. तर मग आम्ही निघालो आहे पुढे आणि एक छानसं असं इथे एक मंदिर आहे, अमृतेश्वर शंकराचं मंदिर आहे. चला बघूया. बाईक पार्क करतो. आम्ही आता अमृतेश्वर मंदिराला चाललो आहे. इथे आलो आहे. ते खूप छानसं असं शंकराचं मंदिर आहे. इथे खूप जुनं आहे आणि हे या ट्रॅकमध्ये आहे ऑलरेडी इन्क्लूड केलेलं. तर आम्ही मंदिरा साईडला चाललो आहे. बघू तिथे जर ड्रोन शूट करता आलं तर खूप छान होईल. पार्किंग पण अवेलेबल आहे या साईडला. ते पण बघू पुढे कसं आहे. खूप छान असा परिसर आहे. खूप शांत आहे इथलं वातावरण आणि मंदिर खूप छान आहे कारण पूर्ण दगडामध्ये केलेलं आहे ते काम. बघू पुढे आपण मंदिराजवळ गेल्यावर. पूर्ण पाण्यामध्ये मंदिर. जी पिंड जी आहे ती पूर्ण पाण्यामध्ये गेलेली आहे. पाण्यामध्ये पूर्ण मंदिर खाली. पाण्यामध्ये येते सगळं गेलेलं खाली. छानसं असं व्ह्यूला आलो आहे. लेक आहे आणि थोडंसं जरा कांदा भजी आणि मिरची भजी खाऊ जरा अशा वातावरणात. जे तुम्ही समोर जे बघतायत ना हा रतनगड आहे. छान व्ह्यू आहे इथे मस्त. 5:30 झालेत आणि आम्हाला पुढचे पॉईंट एक्सप्लोअर करण्यासाठी तेवढं आम्हाला सेफ नाही वाटत कारण इथे बिबट्यांचा तसा त्रास आहे, भीती आहे. आम्हाला ऑलरेडी हॉटेलवाल्याने सांगितलं होतं की तुम्हाला 7 किंवा 8च्या आतपर्यंत तुम्हाला हॉटेलला यावं लागणार. तर मग आम्ही निघालो आहे परत आमच्या हॉटेलला आणि आजचा हा दिवस इथेच संपतो आहे. पण आपले राहिलेले पॉईंट आपण उद्या कव्हर करणार आहोत.
तर व्हिडिओमध्ये असेच कंटिन्यू राहा आणि भेटू आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये लवकरच. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत असंच हसत राहा आणि बिंदास भटकत राहा.